असं बाळासाहेब आमच्याकडे आम्ही उभं राहिले की पुढचीच माणसं भाषण करतात. अरविंद सारखं म्हणायचे की मी सरपंच झालोय पण एक तर फळीहून जावं लागते नाही तर वालोडून जावं लागतं. आम्हाला लय ववंड्याचा रस्ता होतोय, बरोबर आहे ना. आम्हाला मधून रस्ता करा भैरववाडी, तो रस्ता सुद्धा डांबरीकरण केला. आज मी त्या रस्त्याने आलोय, वाहनच वाहत नाही त्याच्यामुळे कडनी पालव्यान बाबळा सगळ्या रस्त्यावर आल्या. असा रस्ता सुद्धा डांबरीकरण दिला आणि सुप्याला सुद्धा डांबरीकरण रस्ता दिला. खरं तर वास्तविक पाहता सुपा ते भैरववाडी हा रस्ता केला आणि सगळे लोक म्हणायचे काही नको, फक्त आम्हाला तुम्ही तुकाई चारी करा. तुकाई चारी केली. कर्जतची निवडणूक आली की म्हणली काय नाही फक्त पाणी द्या बाकी काय नको. पाणी दिलं, काय झालं झालं काहीतरी. 50 वर्षात कर्जत शहरात आपल्याला पाणी मिळत होतं का? तुम्ही बाजारला गेल्यावर टाकून एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथं जर ग्लास भरून ठेवलेला पाणी ग्लास जर उचलला भरलेला तर काय म्हणत होते? चहा घे नाही तर मगच पाणी, नाही तर तसं पाणी. गावाकडचे आल्यामुळे म्हणत नव्हतं, दुसऱ्या गावाकडचे आल्यावर. अशा पद्धतीनं आता म्हणले 22 गावाला तुकाई चारी आणा. कर्जतची पाणी पुरवठा योजना तुमच्या आशीर्वादामुळे सहकार्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यामुळं दरडोई जो पाणी पुरवठ्याला खर्च करावा लागतो त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च करणं अपेक्षित होतं आणि म्हणून योजना मंजूर होत नव्हते आणि आपला माणूस तिथपर्यंत पोहोचत नव्हता. आणि तुमच्या आशीर्वादाने पोहोचल्यामुळे मी कॅबिनेटमध्ये असल्यामुळे तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये नेलो आणि आहे त्या प्रस्तावाला प्राप्त परिस्थितीत उजनीवरून पाणी आणलं आणि म्हणून ते पाणी आज आपल्याला मिळतं. तसंच तुकाई चारीचं झालं. जलसंपदा खात्याचं दर हेक्टरी जो खर्च असतो तो खर्च तुकाई चारीमध्ये ती योजना फिजिबल होत नव्हती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं, लोक गावाकडे गेले की म्हणते काही नको आम्हाला पण तुकाई झाली पाहिजे. आता मला हे तुमचा गाव माहितच नव्हता पुढचा. तुकाई झालं माझं काम संपन्न म्हणून. आता आम्ही तुकाई तर केली, सुप्याचा देखील त्याच्यात समावेश केला. उकरून देखील पाईपलाईन ठेवलंय. काही पाय पुरले असते का नाही पुरले? चारी आहे, निम्मी अर्धी योजना झाली. 6 महिन्यात योजना कशी पुरत होती मी मंत्री होतो तोपर्यंत? 2.5 वर्षात काय झालं? का व्हायना? कॅनलने पाणी यायचं. आता माझं एकच म्हणणं आहे, कॅनल नाही यायची ना, आमच्या पाईपलाईनचे पाईप जे आहे ते ट्रकावरून माघारी पाठवा. म्हणजे 2024 ला आपल्याला चारीने दाऱ्यावर जायचे. बोलाचीच बंद बोलाचीच कडी अशी लोक फसली म्हणता. गाड्या बरोबरून येईल बारामतीला, बघा आमचं कसे. अरे लोकांचं बघून आपल्याला काहीच उपयोग होत नसतो. हे तुम्हाला 2-2.25 वर्षातच कळलंय. 5 वर्ष कडीला व्हायच्या अगोदर किती राडा उठलाय की नाही राणा? सगळी माणसं एकामेकाच्या कानात कुजबुजतात. राम शिंदेने जर जानेवारी पर्यंत कुकडीचं पाणी जर सोडलं नसतं तर फिरला असतं का असा रस्त्याने? राम शिंदे फिरला असतं का रस्त्याने? नसताना फिरला. आणि मोटरीचे कनेक्शन कट केलं आणि टिप्या उतरल्यावर माझी सुट्टी केली असती का? आता महागाईची तरी सोय आहे का? कनेक्शन जोड मानाची तरी सोय राहिली का? 5-10 वर्षात कनेक्शन कट झाले का? डीपीला कधी वर्गणी करावं लागली का? डीपीला जळायला आणून बसविले का नाही? जळालेला माघार नेल्या का नाही? आमच्या माणसांनी सरकारी आता स्वतः डीपी जळाली तरी पैसे भरून आणतो म्हणलं तरी बी उशीर लागतोय की नाही? खोटं काही चारीने पाणी गवायचं. आता हे मी तुम्हालाच विचारलं, कारण मला हे तुमचं नाव कळलंच नाही. 22
40 गावात एका गावात तरी पुढे असावा, एका सुद्धा गावात पुढे नाही. म्हणजे आता सारी झाली रामशिंदेचं काय काम आहे. आता गाडीत बसायचं, बारामती बघायची, त्यांचं ते बागन फळन ते मग बंगला, मग तुमचं असं करू तुमचं तसं करू, इकडचा ऊस इकडे ह्याला काटा हलू, आपला कारखाना त्यांना परत म्हणायचं आमचं किडूक पिडूक मोडून कारखाना घेतला होता राव त्यांनीच नेला. अरे तुमचा कारखाना घेतला तरी तर त्यांनाच. आजच्या तालुक्यात एखादी गुंठा जमीन आहे की माझी. लोकमत लय वाढलंय म्हणले. कर्जत नगर पंचायतचं जवळून निवडणूक बघतात. 12 नगरसेवकापैकी आमचे 11 नगरसेवक फोडले. 2 नगराध्यक्ष, 3 उपनगराध्यक्ष, 11 नगरसेवक, एक अपक्षाचा पाठिंबा होता तो बी फोडला. फॉर्म भरलेले 3 माणसं फोडले आमची. तरी लोक म्हणते भाजपची सत्ता येईल म्हणतात की नाही. आणि राहिलं सगळं या 4 जागा तिथल्या सगळ्या लोकांनी सांगा कमळाशिवाय दुसऱ्याला मत देऊ नका, आम्ही देऊन फसलो आणि तुम्ही फसलात, पण आता तरी जागा व्हा का, आता पहिली निवडणूक आहे. अशी सगळी परिस्थिती यायला आपल्याला 2-2.25 वर्षाचा काळ लागला. आणि म्हणून खरं तर लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, लोकांचे सुखदुःख जाणून घेतले पाहिजे. आपल्या गावात आले, महिला मंडळाची मिटिंग बोलवली, आधार कार्ड नेले, बँकेचे नंबर नेले. आमच्या मावश्या नुसत्या रस्त्याकडे वाट बघून येत कवा बँकेतून पैसे येतील आपल्याला. निवडणुकीच्या काळात असं केलं, परत तर झालंच नाही. 2 वर्ष झालं संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष आणि कमिटी नेमली नाही. आमच्या काळात माझे अधिकार मी दुसऱ्याला दिले होते. महिन्याला मिटिंग व्हायची, डोलाचे पैसे सुद्धा नाही. कुणाला डोल चालू आहे का इथला? नाही, डोल आहे का एखादा चालू? त्याला पैसे आलेच नाहीत. आता पैसेच येणार. नुसता म्हणजे विकास करू. अरे आलाय का एखादा गावात विकास? आणि विकास आलाय का? सरपंच तुमच्या काळात आलाय का काही? आमदारचं सरकारचं नाही ना आलं. काय आलं? तुमच्या ग्रामपंचायतच्या लेवल मध्ये ते सूचना करते, हे करा ते करा. आमच्याकडचे रोप विकत घ्या. इतर कुडीला 5 रुपयाला 10 रुपयाला मिळते, आमच्या 40 रुपयाला घ्या. त्यांचा भांडण चालू आहे. तुरीचं बी विकायला आलं की नाही? खरं बोलायचं वाटतं बोला. टाकलं आणि त्यांनी बिया विकलं, त्याला शेंगाच नाही आणि शेंगाला आणून घेतोय. आता ह्यांना निवडून कशासाठी दिले आपण? विकास करायसाठी दिले का? हे तुरीचं बी विकायसाठी, उडदाचं बी विकायसाठी. कुणाला म्हणजे माशाची पिलं देऊ, कुणाला म्हणजे कोंबड्याची पिलं देऊ. असा सगळा प्रकार चालू आहे आणि आम्ही काहीच केलं नाही. लोक म्हणजे हीच तुम्हाला कळलं नाही. आता काय करणार? त्यामुळे लोकांना खरं कळायला थोडा कालावधी जातो. मी काय नाराज नाही. सरकार भाजप शिवसेनेत आलं असतं तरी 8 दिवसात ते मंत्री झालं असतं, पडलं असतं तरी. पण बरं झालं, सरकार यायला पाहिजे होतं. पण माझ्यासाठी नाही आलं ते बरं झालं, कारण मला माणसंच कळली नसते. सचिननी भाषण करता करताच मला बोलताच म्हणला, आता काय खाली ठेवत नाही, थेट वर हा पांगलोच. बरंच काय करायचं आपल्याला, यंत्रणा महागारी लावायची. त्याच्यामुळे तुम्हाला 200 आता ब्लँकेट दिले सगळ्यांना उद्धार. अतिशय समाजोपयोगी काम करतो. गेल्या 9 वर्षात ना 13 वर्षात 13 रक्तदान शिबिर घेतले. ज्यांना लोकांना खऱ्या अर्थाने रक्ताची गरज असते दवाखान्यात गेल्यानंतर, आर्थिक कारखाना, अशा माणसाला उपयोग देण्यासाठी या प्रतिष्ठानच्या वतीने काम केलं. आता ब्लँकेटचं काम केलं. अशा पद्धतीनं समाजाच्या हिताचं, उपयोगीचं, त्यांच्या आर्थिक काळामध्ये उपयोगी आलं पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी देखील त्याला उपस्थित आहेत. आणि म्हणून खरं तर शेवटी माणूस शेवट म्हणतो आपलं ते आपलंच. माणसं बोलायला घाबरते.
आमच्या मावशीने सांगितलं तुरीला शेंगाच आले नाही शेरा काय करता का तुम्ही असं त्याच्यामुळे ते तुरीचं बी उडदाचं बी काय काय इतके आणि त्या अधिकाऱ्यांना इतकं गोळा करायला माणसं सांगते माणसं गोळा होण्यात आता माणसं गोळा होण्यात म्हणजे तू करतो काय अरे माणसं काय सरकारकडे कामाला आहेत का त्यांच्या घरात कामाला आहे आई साहेब आले तरी तिचा अधिकारी बाप साहेब आले तरी तिचा अधिकारी आमदारसाठी अधिकारी गेले तर मी समजू शकतो पण कुणी माणसं आला नाही करा सस्पेंड आला नाही करा बदली आला नाही भरा त्याच्यावर व्यक्तीचार काय चाललंय माणसं त्यांच्या कामाला ठेवलेत का लोकांच्या कामाला ठेवलेत कधीतरी याचा विचार करावा लागेल आणि विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आखी माणसं बघा म्हणले त्याची भाषण केलं लई दलबंदी आखी माणसं सोडून गेली पुढारी जनता माझ्याबरोबर कर्जतमध्ये राहिली गेल्या 10 वर्षात प्रामाणिकपणे आणि विश्वासाने जनतेची कामं केली आज देखील पुणे कर्जत तालुक्यात जा कॅनलला पाणी सोडले पाणीच घ्यायला लोक का विहिरी डबडबत्यात बोर डबडबतोय अजून चिमळलेल्या जमिनी व्हायना तिथं आता हरभरा पेरायची वेळ आहे आणि हेरीवरून पाणी सोडलं अशी सगळी परिस्थिती विरोधाभासाची निर्माण झाली अशा जलयुक्तमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं त्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं आणि जलयुक्त महाराष्ट्रात जरी आला असला तरी जलसंधारण मंत्री म्हणून आज कर्जत जामखेडमध्ये बंधारा बांधारा जाणार आहे अशी परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केली म्हणजे श्रीमंत देऊन जामखेडला जाणार रस्ता आम्ही मंजूर केला आणि प्रस्ताव आम्ही पाठवला खासदार आमचा आहे दिल्लीत खासदार आमचा करतो काय दिल्लीत खासदार करतो काय आमचं तो रस्ता आपला मंजूर होणार मंजूर झाला आता काम सुरू होणार ते म्हणजे ते पण आम्हीच केलं परवा पेपरला बातमी होती श्यामा प्रसाद मुखर्जी मध्ये तुमचे गाव आम्ही 25 लाख प्रत्येक गावाला दिले आता आमचे खासदारांनी मंजूर केले श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्या योजनेत नाव बसतं का लोक पहिली इंदिरा आवास योजना म्हणलं कुणी द्यायचे म्हणले आणि आता श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांचेच अटल योजना बी त्यांचीच असं कसं होतंय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मी निधी विशेष मंजूर केला उरलेले पैसे आणले ठेकेदारांनी इतके खेटे घातल्या शेवट त्यांचं नीट नाटक केल्याशिवाय पैसे आले नाही तर ते 2.5 वर्षाने आले ते म्हणले मी दिले बातमी काय लिहिते विधानसभेत दिलेला शब्द खरा करून लावला राहिलेले पैसे दिले पाणी सोडलं म्हणजे नवीन वर्षाचं गिफ्ट आहे वर्षाची वर्षाला पाणी नवीन वर्ष आल्याशिवाय गिफ्ट नाही अशी सगळी मजाच मजा चालू आहे पण ही मजा आणि हे माज आणि मस्ती सत्यवाल्यांचा आणि फसवल्याचं आश्वासन दिल्याचं स्वप्न दाखवल्याचा कार्यक्रम लोक वेळ आल्यानंतर बरोबर करणार आहे या 22 गावात लोकांनी मी आता यात्रा काढणार आहे आणि गावात लोकांना जाऊन विचारणार आहे तुमची चारी तरी दाखवण्याचं माझं पाईप तरी द्या हा आता तुमची चारी झाली माझं पाईप द्या अशी सगळी परिस्थिती करून ठेवली खोटं बोललं तर माणूस काय बोलतो एकदा खोटं बोलतो माणूस आणि एकदा माणूस फसतो जर आपण बाजारात गेलो राशींच्या आणि गाय खरेदी केली 8 दिवसात येणार 20 लिटर दूध देणार तिचा भाव काय ठरला आता केवढ्याला दिली गाय 20 लिटर 70 ला ठरली आणि गाय आल्यानंतर येईल आणि पुढच्या बाजारात पैसे द्यायचं ठरलं आणि गायने 10 लिटर दूध दिलं कसं होतं यावर बेट झाला नाही तसं एका त्या व्यापाऱ्याकडे परत जातो का आपण गाय घ्यायला आणि चालला दुसऱ्या गडी तर काय म्हणतो माणूस
त्याच्याकडे जाऊ नका. त्याच्या पाठीवर चपला बांधून टाकल्या ते म्हणतो ह्या भाकरीची शपथ, त्याच्याकडे जाऊ नका म्हणतो कशी. तसं एका बाजारात कार्यक्रम त्यांनी केलाय. आता ह्यो नगरपंचायतचा दुसरा बाजार भरलाय. आमचे इतके माणसं फोडलेत, इतकं सर्वे केलेत. अहो शेवटच्या दिवशीपर्यंत एक उमेदवार नाही आमचा पडून. सकाळी आम्ही खासदारांनी प्रचार केला आणि संध्याकाळी ती दुसरीकडे गेली. माणसं अशी जातात का फोटो? कर्जत तालुक्याच्या 40 वर्षाच्या इतिहासात अशी उभा राहिलेली माणसं फुटून गेलेत का कवा? इतका दबाव आहे, इतका दबाव आहे काही विचारतच नाही. कर्जत मध्ये 2 कारवानगडी एकाच गाडीत बसते. बसतेच का नाही? त्यांची बी अशी मला आळा घेतलाय, त्यांची बी पिंडी बांधली त्यांची दोघांची. बांधली की नाही? लोक काय रेडी आहेत का? लोकांना हिला समजायचं काय कारण नसतं. लोक गप बसते याचा अर्थ लोक खूप हुशार असते. लोक तुमचं ऐकून घेतात म्हणजे लोकांना काहीच कळत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर दुधाला मांजर दूध पिती डोळं झाकून, पण शेवटच्या टायमाला असा फटका हल्ल्यावर असा होता कार्यक्रम. त्यामुळं सुपे गावामध्ये भरीव विकासाचं काम आपण आपल्या कालखंडामध्ये केलं. ते माझं कर्तव्यच होतं. त्याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद दिला, सहकार्य दिलं. ते 100% काम करण्याचा मी प्रयत्न केला. अतिशय सुरेख असं सचिनने कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामुळं थंडीचे दिवस मोठ्या प्रमाणात, अशा थंडीच्या दिवसामध्ये सचिनने दिलेल्या ब्लँकेटची ऊब आणि त्यात भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाची ऊब ही अशीच अतोनात तुमच्या आमच्या दरम्यान राहो आणि असाच आपला उर्दुंग देह वाढावा अशा प्रकारची मी प्रबोधनकार कला क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो आणि आमचा सर्वांचा मान सन्मान आणि यथोचित सत्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला त्याबद्दल सर्व त्याच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता विनंती करतो